नमस्कार, जय भीम. आजच्या विशेष कार्यक्रमात मी सागर सांगळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मला माहित आहे गेले कित्येक दिवस तुम्ही माझ्या व्हिडिओची प्रतीक्षा करत होतात, माझ्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा करत होतात. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही हा वरील मॅप पहा. हा मॅप रेल्वेने आपल्याला दिलेला आहे. हा मॅप रेल्वेने त्यांची जागा स्पष्ट केलेली आहे, हे मॅपवरून दिसतंय. ज्या वेळेस हा मॅप तुमच्यापर्यंत अनेक जण घाबरले, अनेक जण भयभीत झाले. मित्रांनो, जोपर्यंत कसारा बाजारपेठतील लोकांना नोटीस आल्या होत्या, म्हणजे जे टपरी धारक होते त्यांना नोटीस आल्या होत्या, तोपर्यंत हा विषय एवढा गंभीर झाला नव्हता. मात्र ज्या दिवशी गावातील मिलिंदनगर, देऊलवाडी, आनंदनगर, पाटीलवाडी, निंगणवाडी, त्याचबरोबर कोळीपाडा आणि बारा बंगला, आंबेडकर नगर आणि तानाजी नगर अशा महत्वपूर्ण भागांना ज्या वेळेस नोटिसा आल्या त्यावेळेस अनेक जण भयभीत झाले. ठराविक लोकांना नोटीस आल्या, परंतु बाकीच्या लोकांचे घर हे त्या रेल्वेच्या मॅपमध्ये दिसत असल्या कारणाने लोक भयभीत झाले, लोक घाबरले, असंख्य लोक हे तणावामध्ये आले. त्यामुळे मला वाटलं की ह्या विषयामध्ये थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. रेल्वेने आपल्याला जे मॅप दिलेले आहेत हे मॅप खरोखर योग्य आहेत का, या विषयावरती अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे शहरनामाची टीम गेले कित्येक दिवस या रेल्वेने दिलेल्या मॅपबद्दल वेगवेगळ्या महत्वपूर्ण व्यक्तींना भेटत होती, विचारवंतांना भेटत होती. त्याचबरोबर इंटरनेट, चॅट जीपीटी किंवा जेमिनी अशा असंख्य प्लॅटफॉर्मवरती, एआय सारख्या प्लॅटफॉर्मवरती काही माहिती मिळते का यावरती शहरनामाची टीम रिसर्च करत होती. मित्रांनो, भारतामध्ये आतापर्यंत अशा भरपूर केसेस घडलेल्या आहेत ज्यामध्ये रेल्वेने दिलेले मॅप हे पूर्णपणे चुकीचे ठरलेले आहेत. मित्रांनो, मला मुद्दा अधोरेखित करायचा आहे. रेल्वेने दिलेले मॅप हे चुकीचे ठरलेले आहेत. त्यामागे महत्वाचे कारण आहे, कारण रेल्वेने जे 1850 ते 1947च्या दरम्यान जे मॅप दिलेले आहेत किंवा जी त्यांनी मोजणी किंवा जी त्यांनी त्यांची सीमा, रेल्वेची सीमा जी आखलेली आहे ती बहुतांश ठिकाणी चुकीची ठरलेली आहे. त्यामुळे तुम्ही हा गैरसमज काढून टाका की रेल्वेने दिलेले मॅप आणि त्यामध्ये आपलं घर आहे, त्यामुळे आपलं घर कधीही उठू शकतं, हे तुम्ही तुमच्या मनातून सर्वप्रथम काढून टाका. हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर कट करतो. आता रेल्वेने दिलेले मॅप हे पूर्णपणे किंवा चुकीचे कसे असू शकतात याचं काही मी थोडक्यात इथे उदाहरण देतो. ज्या वेळेस 1850 ते 1947च्या दरम्यान रेल्वे ही त्यांची जागाची आखणी करत होती, ज्यावेळेस भारतामध्ये रेल्वेचं जाळं पसरलं जात होतं. मुंबईवरून रेल्वेची सुरुवात झाली आणि रेल्वेला दिल्लीपर्यंत पोहोचवायचं होतं. त्यावेळेस जी सुरुवात झाली त्यावेळेस रेल्वेची मोजणी ही हाताने झाली होती. होय, मला स्पष्ट बोलायचं आहे, ब्रिटिशकालीन जी मोजणी झाली होती ती हाताने मोजणी झाली होती. त्यावेळेस कंपॉस, मॅन्युअल स्केच, जे स्केच असायचे ते मॅन्युअल काढले जायचे. दिशांसाठी कंपास आणि नकाशे हाताने काढले जायचे. अनेक वेळा अंदाजावर आधारित असायचे. हाताने मोजमाप, चेंज, सर्वे, टेप हे कुठल्याही त्यावेळेस उपस्थित नव्हतं. म्हणजे आज तुम्ही जीपीएस बघत असाल, जीपीएसच्या माध्यमातून आपल्याला सगळा डायग्राम कळतो, तो त्या काळी नव्हता. ह्याच विषयावरती मला बोलायचंय. सॉरी, माझा मोबाईल थोडासा डिसबॅलन्स झाला, परंतु मला हा मुद्दा क्लिअर करायचा आहे. रेल्वेचं मॅप कुठेतरी चुकलेलं आहे असं मला या ठिकाणी स्पष्ट बोलायचं आहे आणि याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. त्याचबरोबर आणखीन पुरावे आहेत. मी मोबाईल हातातच पकडतो. त्याचबरोबर आपल्याकडे आणखीन पुरावे आहेत. यामध्ये जी देशाची सीमा, म्हणजे ग्रामीण भागाचा विकास झाला नव्हता, मुळात शहरीकरणाचे विकास चालू होते देश स्वातंत्र्याच्या काळामध्ये, त्यावेळेस जमिनाच्या सीमा सुद्धा स्पष्ट झाल्या नव्हत्या. होय, मला हा सुद्धा मुद्दा अधोरेखित करायचा आहे. म्हणजे जर तुम्ही विशिष्ट गावामध्ये राहता, त्या गावाची सीमाच स्पष्ट नव्हती आणि त्यामध्ये जर तुमची रेल्वे जर तिथे असेल तर तुमची सीमा काय आणि गावाची सीमा काय हा
एक महत्वाचा भाग होता. आणि मुळात याच्यामध्ये मला अजून एक मुद्दा हायलाईट करायचा आहे. ह्या गावाला 1933 रोजी 18 फेब्रुवारी 1933 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिलिंदनगरमध्ये सभा होते. म्हणजे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1933 मध्ये आले होते, भारत स्वतंत्र होण्यापूर्वी. त्यावेळेस गाव उपस्थित होता. ती सभा ठाणे जिल्ह्यातील पहिली सभा होती. म्हणजे कसारा किती महत्वाचं गाव असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठाण्यामध्ये पहिली सभा घेतलेली आहे. म्हणजे तुम्ही गाव किती महत्वाचं असेल हे सुद्धा तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विचार करा. जमीन मालकीचे जमीन जी तुमची मालकीची होती त्याचे कागद अपूर्ण होते. त्या काळात रेकॉर्ड ऑफ राईट्स सर्वत्र एकसारखे नव्हते. काही भागात जमीन वहिवाटावर होती, तर काही ठिकाणी नोंदीच नव्हत्या किंवा त्या नोंदी अपूर्णच होत्या. म्हणून मला हे जे रेल्वेने दिलेला हा जो नकाशा आहे, हा नकाशा मला तर खरं म्हणजे चुकीचा वाटतोय, बिनबुडाचा वाटतोय. आणि जरी काही नोटिसांवरती सुप्रीम कोर्टाचे नाव असेल, तर सुप्रीम कोर्ट म्हणजे हा त्यांनी दिलेला फायनल निर्णय नाहीये. त्या अगेन्स्ट आपलं मत जाणार आहे, आपण फाईट्स करणार आहे. आणि मित्रांनो, तुम्ही घाबरून जायचं नाहीये. कसारा हा आपल्या हक्काचा आहे. हे तुमचं गाव आहे. ते कदापि तुमच्याकडून खेचून घेतलेलं जाणार नाहीये. आणि जर तुमचं गाव हे तुमच्याकडून घेतलं जाईल किंवा रेल्वेच्या जर नोटीस आल्या, तर जो रेल्वेचा शासनाचा नियम आहे का बाजारभावाच्या 3 पटीने तुम्हाला पैसे मिळणार, तर जर तुमच्या घराचं व्हॅल्युएशन 20 लाख रुपये निघतंय तर तुम्हाला 60 लाख रुपये मिळतील. जर तुमच्या घराचं व्हॅल्युएशन 50 लाखाचं असेल तर तुम्हाला व्हॅल्युएशन नुसार रेल्वेला मोबदला 1.5 कोटीपर्यंत द्यावा लागेल. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जर विषय पुनर्वसनाचा येतो तर पुनर्वसन हे आपलं शहरी भागात झालं पाहिजे, ना की ग्रामीण भागामध्ये. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यामागचा पर्पज हाच होता की तुम्ही जे भयभीत झालेले आहेत, तुम्ही जे घाबरलेले आहेत, घाबरण्याचं कुठल्याही प्रकारचं कारण नाहीये. आपल्याकडे एक चांगली टीम आहे जी आता जी संस्था स्थापन झालेली आहे, गाव बचाव समिती. त्या संस्थेमध्ये मी एक सदस्य पदावरती कार्यरत आहे, त्याचबरोबर पत्रकार संपादक आहे. त्यामुळे मला जेवढं माहिती आहे किंवा जेवढा मी अभ्यास केलेला आहे, शहरनामाची टीम देखील अभ्यास करत आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये. आणि तुम्हाला नक्कीच निश्चित आम्ही या प्रकरणातून बाहेर काढू आणि कुठल्याही प्रकारे घाबरण्याचं टेन्शन नाहीये. जय भीम, जय भारत, जय संविधान. विजय आपलाच होणार. लढेंगे भी और जीतेंगे भी.